हे ज्युनियर अबॅकस आहे. याच्यावरती ज्युनियर केजी आणि सिनियर केजीच्या मुलांना शिकवले जाते. अगदी लहान मुलांना शिकवण्यासाठी हे वापरले जाते. याच्यामध्ये 7 रॉड असतात. ज्युनियर केजीच्या मुलांना 1 to 50 नंबर्स याच्यावर शिकवले जातात आणि सिनियर केजीच्या मुलांना याच्यावर 1 to 100 नंबर्सची प्रॅक्टिस करून घेतली जाते, जे अबॅकस क्लासमध्ये येतात त्यांची. तर आपण या अबॅकसवर आज पाहूयात. तर हे अबॅकस आहे. हे जे साईडला आउटर लाईन आहे त्याला फ्रेम म्हणतात. हे मध्ये जे आहे त्याला मिडल बार म्हणतात किंवा आन्सर लाईन म्हणतात. हे जे पॉइंट दिसत आहेत त्याला पॉइंटर म्हणतात. हा मध्ये जो असतो त्याला हाऊस पॉइंट म्हणतात. इथून आपण कॅल्क्युलेशन करत असतो, म्हणून इथे आपण ह्याला एकक स्थान असे गृहीत धरतो. इथे दशक आणि इकडे शतक अशा पद्धतीने मुलांना शिकवले जाते. हे अबॅकस हे एक इमॅजिनेटिव्ह कॅल्क्युलेटर आहे आणि त्याचा वापर करून मोठमोठे गणित सोडवता येतात. त्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशा प्रकारे सर्व प्रकारचे गणित मुलांना सोडवता येतात. यामध्ये टोटल 8 लेवल आहेत आणि ते स्टेप बाय स्टेप मुलांना प्रत्येक लेवलची परीक्षा घेतली जाते आणि त्यात प्रत्येक लेवलमध्ये ते पास होत गेले की पुढच्या लेवलला त्यांना ऍडमिशन मिळतं. अशा प्रकारे अबॅकस शिकवले जाते. आता हे जे अबॅकस आहे ते स्मॉल आहे, छोटे आहे. ते 7 रॉडचे आहे. आपण बीड्स टू नंबर हे पाहतोय. यामध्ये बीड्स दाखवलेले असतात आणि त्यावरून आपल्याला नंबर ओळखायचे असतात. आपण इथे आता हे 2 रॉड दाखवले आहेत आणि ही मधली आन्सर लाईन जी असते ती दाखवलेली आहे. ती मिडल बार म्हणतात त्याला. ते खूप इम्पॉर्टंट आहे बीड्स अबॅकसवर कॅल्क्युलेशन करण्यासाठी, बीड्सची व्हॅल्यू समजण्यासाठी. तर आता इथे दाखवल्याप्रमाणे मिडल बारच्या वरती एक बीड्स आहे म्हणून त्याची किंमत 5 आहे. तसेच मिडल बारच्या खाली इथे 3 बीड्स आहेत. मिडल बारच्या खाली 1 बीड आहे. आता इथे मिडल बारच्या वरती एक बीड्स आहे आणि खाली 2 बीड्स आहेत म्हणून ह्याची व्हॅल्यू येते 5, 6, 7. नेक्स्ट मिडल बारच्या खाली 4 बीड्स आहेत. याची व्हॅल्यू आहे 4. मिडल बारच्या वरती एक बीड्स आणि खाली 3 बीड्स आहेत. ह्याची व्हॅल्यू येते हा आता 5, 6, 7, 8. मिडल बारच्या वरती एक बीड्स आहे ज्याची व्हॅल्यू 5 असते आणि त्याच्या पुढचे मिडल बारच्या खाली जे सगळे बीड्स आहेत प्रत्येकी व्हॅल्यू 1 असते. त्याप्रमाणे आपण हे ऍड करून घ्यायचे. 5, 6, 7, 8, 9. म्हणजे एका रॉडवर आपल्याला टोटल 9 नंबर इतके आपल्याला बीड्स अवेलेबल असतात. तसेच इथे मिडल बारच्या खाली जो बीड्स आहे तो दशक स्थानावर आहे, त्यामुळे त्याची व्हॅल्यू आहे 10. इथे जे 2 रॉड आहेत आणि मिडल बार आहे तिथे मिडल बारला कोणताही बीड्स अवेलेबल नाही. तिथे बीड्स दाखवलेला नाही म्हणजे तिथे आपल्याला 0 घ्यावा लागतो. तिथे व्हॅल्यू आपल्याला 0 मिळते जेव्हा मिडल बारला कोणतेही बीड्स टच नसतात. आता आपण नंबर्स टू बीड्स पाहणार आहोत. यामध्ये आपण नंबर दिलेले आहेत आणि आपल्याला त्याप्रमाणे बीड्स तिथे ड्रॉ करायचे आहेत. मग आपण आधी सारखेच इथे 2 रॉड घेतले आहेत आणि मिडल बार दाखवला आहे. तिथे आपल्याला दोन्ही रॉड वरती त्या संख्येच्या व्हॅल्यू प्रमाणे आपल्याला बीड्स ड्रॉ करावे लागतील. इथे जो पहिला आहे तो 9 नंबर आहे म्हणून इथे मिडल बारच्या वरती असतो तो 5 असतो. 6, 7, 8, 9. मिडल बारच्या वरती 5 आणि ह्या
इथे दिलेली संख्या आहे 5. इथे आहे 6. 5 6 7. तर इथे 5 6 7. नेक्स्ट आहे 4. 4 बीट्स. इथे 2 बीट्स. इथे 1